मी भरपूर दिवसानंतर चिकनची भाजी बनवली. यात मी मसाला शिजवण्याची थोडी वेगळी पद्धत वापरली आहे. त्याचबरोबर टमाटर आणि कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या घातलेल्या आहे. ते तुम्हाला व्हिडिओत दिसेलच. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी ही जर रेसिपी तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा. त्याचबरोबर यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी चिकनची भाजीसाठी पहिले वाटण वाटून घेते आहे. तर इथे मी मीडियम साईजचे 3 कांदे भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 4 टोमॅटो भाजून घेतलेले आहेत. खोबरं, कलमी, जिरे आणि लसणाच्या 8-10 पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे घातलेला आहे. त्याचबरोबर इथे मी कोथिंबीरीच्या काड्या कोवळ्यावाल्या घेतलेल्या आहेत. त्या पण या वाटणात घालणार. या वाटणाची स्मेल, खुशबू खूप छान येते. तर याला आता मी मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटून घेते आहे. याला आता वाटून घेणार. बघा, खूप छान असं वाटण झालेलं आहे. या वाटणाचा सुगंध खूप छान येतो कारण की आपण इथे कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहे. म्हणून इथे मी गॅसवर गंज चढवलेला आहे. त्यात मी साधारणतः 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तुम्ही तेल कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता. आता तेल तापलं की मी त्यात मसाला घालणार. मसाला घालताना थोडा हळूहळू घाला कारण की काय होतं, आपण तेलात जेव्हा मसाला घालतो तर तेलाचे थेंब आपल्या हातावर उडतात आणि चटका लागतो. म्हणून तर हळूहळू घालायचं. मी आता मसाला घालून घेते आणि याला फिरवते आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आणि याला मी झाकण झाकून मंद आचेवर हा मसाला शिजू देणार. हा मसाला जेवढा मंद आचेवर छान शिजेल तेवढी भाजीची चव आपली दुप्पट तिप्पट वाढेल. तर याला मी आता झाकून ठेवते साधारणतः 2 मिनटं. 2 मिनटानंतर झाकण उघडून एकदा परत फिरून घेणार मी. आता बघा, फिरवून घेते आहे. उघडलेलं झाकण, वाफ आली. याला आता फिरवून घेणार आणि अजून 2-3 मिनटं हा मसाला असाच मी शिजू देणार. तर याला परत मी आता झाकून ठेवते आहे. 2-3 मिनटं मी परत शिजू देणार याला. आता ओपन करते आहे. बघा, मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आपण याला असं शिजवतो का, कारण की मसाल्यात जो कच्चा फ्लेवर असेल तो पूर्णपणे निघून जातो. जर कच्चा फ्लेवर मसाल्याचा निघाला नाही तर तो भाजीत मिक्स होतो आणि भाजीची चव तेवढी चांगली वाटत नाही. म्हणून मी मसाला अगदी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी अर्धा किलो चिकन आणि लेग पीस पण घेतलेले आहेत. माझ्या मुलींना हे लेग खूप आवडतात म्हणून मी थोडे जास्तच घेतलेले आहेत. याला स्वच्छ धुवून इथे घालते आहे मी आणि याला पण मिक्स करून घेते आहे. मी इथे चिकनमध्ये भाजीत पाणी घातलेलं नाही आहे. पूर्ण भाजी ही तेलातच शिजू दिलेली. याला मिक्स करून घेणार आणि मग सुके मसाले यात घालणार. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता सुके मसाले घालायचे आहेत आपल्याला. तर इथे सर्वप्रथम मी 1 चमचा गरम मसाला घालते आहे. जिरपूड अर्धा चमचा घातलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर घातलेला आहे. 2 चमचे तिखट घातलेला आहे. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. मी ते हाताने मीठ घालते आहे कारण की अंदाजा अगदी परफेक्ट असतो म्हणून. तर इथे अंदाजानुसार जर बघितलं तर 2 चमचे हे मीठ आहे. याला पण छान मिक्स करून घ्यायचं. पाणी अगदी घालायचंच नाही. आणि ही जे तेलात जेव्हा आपण ही भाजी शिजवतो त्यावेळेस गॅसची फ्लेम ही अगदी मंद ठेवायची. म्हणजे मसाला करपत नाही, जळत नाही. कारण की जळला तर मग तो स्मेल तसा जळल्यासारखा येतो. अगदी मंद आचेवर याला शिजू द्यायचं. पूर्ण भाजी आपल्याला तेलात आणि मसाल्यातच शिजून घ्यायची आहे. खूप छान अशी भाजी झालेली आहे ही. खूप चवीला खूप मस्त लागते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नॉनव्हेजच्या रेसिपीज आहे. खूरची रेसिपी आहे, गार्लिक फ्लेवरची ड्राय चिकन आहे, दही चिकन आहे. नक्की व्हिजिट करून बघा. त्याचबरोबर वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा अवेलेबल आहे. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आता बघा, 2-3 मिनटानंतर मी झाकण उघडून बघितलं आहे. भाजी छान शिजत येऊन राहिलेली आहे. मसाला पण छान झालेला आहे. याला अजून 5 मिनटं झाकून मी शिजवते आहे. 5 मिनटं झालीत. आता मी झाकण उघडते. बघा, भाजी शिजत आलेली आहे.
80% भाजी शिजलेली आहे, अजून 20% शिजायची आहे. त्यामुळे आता अजून मी झाकण घालून शिजून घेणार. याला मिक्स करून घ्यायची, अधमधात फिरवायची, कारण की मसाला लागायला नको, कारण की आपण यात पाणी घातलेलंच नाही आहे. त्यामुळे अजून आता झाकून मी शिजू देणार व्यवस्थित याला. अजून 2-3 मिनटं अजून शिजू द्यायची. आता झाकण उघडते, हळू उघडा कारण की चटका लागेल. बघा मसाला तेल सोडलं आहे मसाल्याने, छान व्यवस्थित शिजलेली आहे भाजी. आता मिक्सरच्या पॉटमध्ये मी थोडं पाणी ठेवलं होतं ते घातलेलं आहे. त्याचबरोबर मी वरतून 1 ग्लास पाणी घालून घेते आणि छान व्यवस्थित अशी उकळी येऊ देणार 2-3 मिनटं साधारणतः, जास्त नाही, कारण की आपली भाजी ऑलरेडी शिजत आलेली आहे. तर आता पाणी घातलेलं आहे, याला छान उकळी येऊ देणार. झाकण झाकून ठेवते आणि उकळी येऊ देते. रस्सा पण घट्ट आहे, पातळ नाही आहे. झाकून घ्यायचं साधारणतः 2-3 मिनटं. बघा आता रस्सा पण उकळलेला आहे. यात आता मी कोथिंबीर घालते आहे. बघा भरपूर सारा कोथिंबीर घातलेला आहे. मी कोथिंबीरीच्या काड्या वाटणात पण वाटलेल्या आहे आणि आता पण घालते आहे. चव इतकी छान लागते याची. याला पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपली भाजी रेडी झालेली आहे. मी याला आता सर्व करते आहे. एकदा मी रस्सा पण दाखवते आहे, छान घट्ट आलेला आहे. बघा मस्त असा घट्ट आलेला आहे. मला तर तोंडाला पाणी सुटते आहे. मी खाऊन बघितली, खूप छान अशी झालेली आहे, एक वेगळी टेस्ट काहीतरी. म्हणून बघा किती छान झालेली आहे. नक्की करून बघा, खाऊन बघा, त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.